मुंबईच्या विकासासाठी जर त्यांची काही पावलं पडत असतील निरपेक्षपणे, गौतम अडाणीच्या विकासासाठी नाही म्हणत मी, मुंबईच्या. काही लोकांना असं वाटतं की अडाणीचा विकास म्हणजे मुंबईचा विकास. जर मुंबईसाठी येत असतील तर मुंबई सगळ्यांचं स्वागत करते. तर आमचे प्रधानमंत्री आहेत देशाचे. आता धारावीचा प्रश्न आहे, आम्ही त्यांच्याकडे काही मागणी केली आहे, धारावी लुटू देऊ नका आमची. त्या संदर्भात काय घोषणा करतात का पाहावं लागेल आम्हाला. बाकी प्रधानमंत्री मणिपूरला केव्हा जात आहेत हा एक मोठा प्रश्न आहे. ते लवकरच जातील अशी आमची अपेक्षा. आता ते मोकळ्यात, निवडणुका दिल्लीच्या झाल्या की त्यांना फार काही निवडणुकांच्या प्रचाराचं काम नसेल, मग त्याने मणिपूरला जावं. पण मुंबईत आलेत, आम्हाला आनंद आहे. प्रधानमंत्री पुन्हा एकदा आलेत. कोणाला भेटणार आहेत ते? महायुतीच्या आमदारांना भेटणार आहेत. भेटू द्या, त्यांनीच निवडून आणलंय. मग महायुतीच्या मंचावरती ईव्हीएमचं मशीन ठेवलं पाहिजे. आज ईव्हीएमचं मशीन ठेवलं पाहिजे, त्याची पूजा केली पाहिजे. म्हणजे राष्ट्रपुरुषांचे फोटो ठेवण्यापेक्षा ईव्हीएमचं मशीन ठेवलं पाहिजे, नोटांची बंडलं ठेवली पाहिजेत. आणि मग ह्या सगळ्यांच्या माध्यमातून हा जो महायुतीला विजय प्राप्त झाला, त्या विजयाच्या शिल्पकार मग मंचावरती येतील. एकंदरीत जे काय चाललंय ते पाहत राहायचंय, बाकी काय. धनंजय मुंडे यांना कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आलंय नाही आलंय याच्याविषयी माझ्याकडे अधिकृत माहिती नाही. खरं म्हणजे अजित पवार, हसन मुश्रीफ असे अनेक मंत्री, बरं का, असे अनेक मंत्री आहेत ज्यांच्यावर स्वतः आमच्या प्रधानमंत्र्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते जाहीर मंचावरून. प्रफुल्ल पटेल, मग त्यांना पण दूर ठेवणार आहेत का? ही ढोंग आहेत, ही सोंग ढोंग आहेत. अजित पवारांवरती जे प्रधानमंत्री 2 दिवसापूर्वी 70,000 कोटीचा सिंचन घोटाळ्याचा आरोप करतात, अशोक चव्हाणांवरती आरोप करतात, ते आज मंचावरती असणार आहेत. मग धनंजय मुंडेवरती अन्याय का? जर तसा असेल तर, जर खरोखर तसा असेल तर मुंड्यांवरती अन्याय का? महायुतीमध्ये 40% लोक हे टेंटेड आहेत, कलंकित आहेत. आणि ते कलंकित आहेत हे स्वतः देवेंद्रजी फडणवीस आणि नरेंद्र मोदी हे वारंवार सांगत राहिले. आता ते कसे काय मग स्वच्छ झाले? त्यामुळे धनंजय मुंड्यांना एक न्याय आणि इतर मंत्र्यांना दुसरा न्याय, हा काय प्रकार आहे? हे फार संशोधनाचा विषय आहे. ऑर्डरचा प्रश्न आहे. वाल्मिक कराडला मकोका लावणं आणि त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरणं, हा लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. प्रधानमंत्री मुंबईत असताना महाराष्ट्राच्या एका भागामध्ये अशा प्रकारे हिंसाचार मणिपूर प्रमाणे होत असेल तर त्याची जबाबदारी गृहमंत्रीपद सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. एखाद्या गुन्हेगाराला त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू होत असताना भारतीय जनता पक्षाचे समर्थक म्हणून घेणारे लोक रस्त्यावर उतरतात, हिंसाचार करतात, परळी बंद ठेवतात, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतात. हा काय प्रकार आहे? आम्ही एखादं आंदोलन केलं तर आम्हाला परवानगी मिळणार नाही विरोधी पक्षाला, तर आमच्या लोकांना तुरुंगात टाकतील. मग इथे तुम्ही काय शेपूट घालताय? माझा प्रश्न असा आहे आता सगळ्यांना की कारवाई झालेली आहे, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, आता आपण सगळ्यांनी शांतता पाळली पाहिजे. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढत नाही तोपर्यंत तुमच्या या कृतीला काही अर्थ नाही. लोकांचा आक्षेप जो आहे तो आकाच्या आकाला आहे ना, त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करायची हिंमत दाखवताय का? तरच संतोष देशमुख यांचा तपास हा निष्पक्षपाती होईल. ज्यांच्यावरती शिंतोडे उडाले ती व्यक्ती आपल्या मंत्रिमंडळात आहे, एनसीपीच्या सरकारमध्ये आहे, त्यांच्या गटामध्ये आहे, सरकारमध्ये आहे, आणि तुम्ही चारित्र्यवान व्यक्तींच्या संदर्भात चर्चा करताय. चारित्र्यवान कोणाला म्हणावं?
हे आता आम्हाला वर जाऊन धर्मराजाला विचारावं लागेल. ही चारित्र्याची नक्की व्याख्या आहे. आम्हाला परत भगवद्गीता शोधावी लागेल. त्यात श्रीकृष्णानं काही चारित्र्यावरती काय प्रवचन दिलंय का, अर्जुनाच्या रथावर स्वार होऊन? आता मोठा प्रश्न आहे ना, कारण चारित्र्यवान लोक बीडमध्ये घेणार आहेत अजित पवार. मग सुरुवात कोणापासून करणार आहेत, हा याचं उत्तर द्या. चौथा मित्र येणार नाही, नंबर 1. आणि आम्ही त्यांच्या दारामध्ये दरवाजा खटखट करायला गेलो नाही कोणीही. एकनाथ शिंदे आणि अजित पवार जे त्यांच्याकडे आहेत बरं का, ते त्यांनी जबरदस्तीने खिचून घेतलेले लोक आहेत. उद्धव ठाकरे असतील आमचे माननीय शिवसेना पक्षप्रमुख, आणि आम्ही सगळे, आम्ही काय त्यांच्या पायरीवर जाऊन बसलेलो नाही आहोत. मुख्यमंत्र्यांची आणि माननीय उद्धव ठाकरेंची एखादी सदिच्छा भेट ही राजकीय भेट नसते. आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात, आम्ही विरोधी पक्षात आहोत, आमचे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार खासदार, ते तुम्हाला भेटणारच. तुम्ही तसं एक GR काढा की विरोधी पक्षाच्या आमदार खासदारांनी मला भेटू नये. तुम्ही एक GR काढलात म्हणजे आम्ही मोकळे झालो. पण तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही एका गटाचे मुख्यमंत्री नाही आहात. आणि आपल्याकडून लोकशाहीला बाधक होईल अशी कृती होणार नाही, अशी आमची भूमिका आहे. प्रश्न राहिला दरवाजे बंद. तुम्हाला भाजपला आता दरवाजाच नाहीये. कोणत्याही भ्रष्टाचारांनी माणसानं यावं आणि सरळ आत घुसावं अशी तुमची परिस्थिती आहे. आम्ही भ्रष्टाचारी आणि व्यभिचारी असे नसल्यामुळे आम्ही तुमच्या दारात येणार नाही. तुमचा पक्ष हा भ्रष्टाचारांचा कोठा झाला. शरद पवार साहेबांनी एक माहिती दिलेली आहे आणि ती माहिती देशाच्या गृहमंत्र्यांच्या संदर्भात आहे सध्याच्या. आणि माननीय पवार साहेब जो प्रसंग सांगतायत तेव्हा अमित शहा हे गुजरातमधले त्या काळातले बरखास्त गृहराज्यमंत्री होते. त्यांच्यावरती खटला चालू होता आणि त्या काळात ते अनेकांचे दरवाजे ठोकत होते मदतीसाठी. मग त्यात माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील. मी अनेकदा त्यांना त्या काळामध्ये, मी स्वतः त्या काळामध्ये पार्लमेंटला अरुण जेटली यांच्या केबिनच्या बाहेर वेटिंगला बसलेलं पाहिलेलं आहे. पण अरुण जेटली ही कायदेशीर बाजू सांभाळत होते, जरी मंत्री असले किंवा विरोधी पक्ष नेते असले तरी त्या काळातले. तर माणूस संकटात असताना अनेकांचे दरवाजे ठोकतो. पण ज्याने संकट काळात मदत केली आणि चांगल्या प्रकारची मदत केली, अशा नेत्याच्या आणि अशा कुटुंबाच्या पाठीत खंजीर खुपसण्याची परंपरा आम्ही कधी पाहिली नाही. आता काय झालंय हे पवार साहेबांनी सांगितलंय, पण ती अर्धवट माहिती आहे थोडीशी. माझ्याकडे पूर्ण माहिती आहे, पण मी गुप्ततेला मानलेला माणूस आहे. काही गोष्टी या गोपनीय असतात आणि त्या शक्यतो त्याचा बभरा करायचा नसतो. केलेली मदत जी असते, दान जे असतं, ते या हाताचं त्या हाताला कळता कामा नये. ती आमची वृत्ती नाही, कारण हा हिंदुत्वाचा धर्म आहे आणि आम्ही हिंदुत्ववादी. मदत माननीय बाळासाहेबांनी नरेंद्र मोदी नाही केलेली आहे. अख्खा देश मोदींच्या विरोधामध्ये असताना त्यांना मुख्यमंत्री पदावरून गुजरातच्या काढण्याची तयारी पूर्ण झाली असताना प्रधानमंत्र्यांकडून, अटलजींकडून, फक्त या देशामध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे हे एकच नेते असे होते की जे नरेंद्र मोदींच्या बाजूने ठामपणे उभे राहिले, तेव्हा की त्यांना आता काढणं योग्य नाही. असं अमित शहाच्या बाबतीत काहीतरी घडलं असू शकेल, त्याशिवाय पवार साहेब बोलणार नाहीत ना.